Hello friends, good morning. Welcome to my channel Medicines Uses and its Side Effects. So today I'm here with the paracetamol tablet, its uses and side effect. तुमची सगळ्यांची फेवरेट पॅरासिटामॉल सगळ्यांनाच माहीत असेल. ओके, तर पॅरासिटामॉल हे आपण मिल्ड टू मॉडरेट पेन जेव्हा होतं त्याच्यासाठी, किंवा सगळ्यांना माहिती की ताप, फीवरसाठी तुम्ही यूज करता. छोट्या छोट्या मुलांना पण माहिती आहे, ते पण जातात सांगतात पॅरासिटामॉल द्या. ओके, तर पॅरासिटामॉल बेसिकली फीवरसाठी प्लस पेन असेल काही तर ते पेन रिलीफसाठी यूज करतात. पॅरासिटामॉल कोणत्या फॉर्ममध्ये आहे? टॅबलेट, कॅप्सूल, सपोजिटरीज, सिरप या फॉर्ममध्ये आहे, इंजेक्शन्स फॉर्ममध्ये. ओके, सो अजून पॅरासिटामॉल कशासाठी यूज होते? हेडेक असेल, बॅकएक असेल, मायग्रेन असेल, मसल स्ट्रेन, पिरियड पेन्स और एनी अदर टूथेक एक्सेट्रा यांच्यामध्ये पण पॅरासिटामॉल यूज होते, राईट. सो पॅरासिटामॉल कधीपासनं, म्हणजे जवळपास 70 वर्षापासनं ही जी आहे ती यूज होते. ओके, सो जसं तुम्हाला बोलली, सोल्युबल पावडर्समध्ये फॉर्ममध्ये आहे, सिरपमध्ये आहे, दॅन कॅप्सूलमध्ये, टॅबलेट फॉर्ममध्ये पॅरासिटामॉल अवेलेबल आहे. आणि खूप साऱ्या कंपन्याज पॅरासिटामॉल बनवतात. मोस्ट ऑफ द तुमची फेमस असेल पॅरासिटामॉल, पॅरासिट 500 आहे. दॅन कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये पण मोस्ट ऑफ द असते. तर जेव्हा तुम्ही कुठलेही टॅबलेट्स घेता, लाईक एक्झाम्पल तुम्ही आता डायक्लोफेनॅक पॅरासिटामॉलवाली कॉम्बिनेशनवाली पेनकिलर जर घेतली, डायक्लोपेरा सॅरा किंवा मग प्लेन पॅरासिटामॉल दोन्ही सोबत घेतला, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की ती जी पेनकिलर घेतली आहे तुम्ही डायक्लोपॅरा सिरा, त्याच्यामध्ये पण पॅरासिटामॉलचं कंटेंट असतं. प्लस तुम्ही प्लेन पॅरासिटामॉल पण घेता, ती ऑलरेडी 650 और 500 मिलीग्रामची असते. तर तुम्ही त्या दोन्ही सोबत नाही घ्यायच्या कधीच. म्हणजे असं मोस्ट ऑफ द होऊ शकतो की तुम्हाला प्रिस्क्राईब किंवा तुम्ही स्वतः आपण जाऊन मेडिकलवरनं घेता, तर त्या केसमध्ये पॅरासिटामॉलचं कंटेंट तुमच्या बॉडीमध्ये किती जातं आहे हे तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सेस डोस ऑफ पॅरासिटामॉल विल लीड टू द किडनी डॅमेज और लिव्हर डॅमेज. हे साईड इफेक्ट मेन आहेत पॅरासिटामॉलचे. सो तुम्हाला डोस घेताना तुम्हाला खूप व्यवस्थितपणे पॅरासिटामॉल घ्यायचं आहे. ओके, असं नाही आहे की पॅरासिटामॉलचे काहीच साईड इफेक्ट नाही आहेत. ओके, आणि जर तुम्ही खूप लाँग टर्मसाठी पॅरासिटामॉल घेताय कंटिन्युअस, तर इट इज डेफिनेटली अफेक्टिंग टू युअर बॉडी. लाईक मी बोलली तसं, किडनी डॅमेज, लिव्हर डॅमेज, और इट मे लीड्स टू द डेथ और कोमा. सो फिटल आहे ते सगळे जे पण होतं आहे. सो याचा जो कन्सर्न आहे, सो डोसेस इफेक्टिव्ह, तर डोसेस कसे घेतले पाहिजे? लाईक 1 ते 12 वर्षाचा जर मुलगा असेल तर त्याला 15 मिलीग्रॅम पर kg या वाईजच डोस दिला पाहिजे. ओके, त्याच्यापेक्षा जास्त एक्सीड नाही केला पाहिजे. आणि तो पण 24 तासामध्ये तो 4 वेळेसच दिला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. दॅट विल बी हार्मफुल. सेम इन केस ऑफ द अडल्ट्स. 500 मिलीग्रॅम पर kgची जर टॅबलेट आहे तुमची, आणि फ्रिक्वेंट जर तुम्हाला फीवर आहे किंवा घेताय तुम्ही, तर in 24 hours you have to take it for the 4 times only, not exceeded. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही यूज नाही केला पाहिजे. ओके, इम्पॉर्टंट, जर तुम्ही पॅरासिटामॉल दुसऱ्या मेडिसिन्ससोबत घेतात, जसं मी बोलली पेनकिलर असतात किंवा सम कफ कोल्ड रेमेडीज पण असतात, त्याच्यामध्ये पण पॅरासिटामॉल कंटेंट असतं. काही अवघड नाही आहे. तुम्हाला फक्त जे दुसरे मेडिसिन्स आहेत अदर दॅन पॅरासिटामॉल, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं कंपोजिशनमध्ये की पॅरासिटामॉल किती कंटेंट आहे, हे तुम्हाला बघायचं. नाही समजतं आहे तर तुम्ही फार्मासिस्टकडे जाऊन मेडिकलवर विचारू शकता. दे आर रेडी टू गिव्ह द इन्फॉर्मेशन. सो बट बिफोर टेकिंग द मेडिसिन्स यू नीड टू टेक द प्रिकॉशन्स. ओके, देन मायग्रेनचे तुमच्या टॅबलेट चालू असतील कुठल्या, कसं होतं मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही घेता पॅरासिटामॉल आणि तुमच्या रेग्युलरमध्ये पण काही मेडिसिन्स चालू असतात, बट यू आर नॉट अवेअर ऑफ दॅट, है ना.
की त्याच्यामध्ये काय आहे किंवा किती कंटेंट आहे, किंवा तुम्हाला तेवढी म्हणजे तेवढा अवेअरनेस पण नाही आहे लोकांमध्ये की मला इन्क्वायरी करायला हवी की माझे जर दुसरे मेडिसिन्स चालू आहेत तर मी हे घेऊ शकतो का त्या केसमध्ये. ओके, तर हे इन्क्वायरी करणं आणि नंतरच घेणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, एक्झाम्पल वॅरफॅरिन विथ पॅरासिटेमॉल. आता वॅरफॅरिन हे खूप लोकांना चालू असतं, राईट. ॲट इज अँटी कोॲग्युलंट, म्हणजे ब्लड क्लॉट्स जे आहेत ते क्लॉट्स न होण्यासाठी ती मेडिसिन्स घेतली जाते, किंवा मराठीत आपण बोलतो रक्त पातळ करणारी गोळी, राईट. तर रक्त पातळ करणारी जी वॅरफॅरिन जेव्हा तुम्हाला चालू असते त्या केसमध्ये जर तुम्ही पॅरासिटेमॉल घेत असाल तर यू नीड टू टेक केअर दॅट तुम्हाला डॉक्टरला सांगून नंतरच ती घ्यायची आहे. बिकॉज पॅरासिटेमॉल जर तुम्ही त्या केसमध्ये रेग्युलर घेतलं, म्हणजे कंटिन्युएशनमध्ये घेतलं, तर ती वॅरफॅरिनचा जो इफेक्ट आहे, रक्त पातळ करण्याची जी प्रॉपर्टी आहे वॅरफॅरिनची, तर पॅरासिटेमॉल घेतल्यामुळे ती वाढू शकते. मग त्याचं अननेसेसरी ब्लिडिंग येणं किंवा नाकातनं कानातनं वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल यू आर टेकिंग द पॅरासिटेमॉल in combination with the warfarin, and you always have to discuss that with your doctor who has prescribed you. So this is very important. आणि पॅरासिटेमॉल तुम्हाला कधी नाही घ्यायचं आहे, जेव्हा तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा तुम्ही जसं मी बोलली बाकी मेडिसिन्स घेत असाल, किंवा आधीचा डोस तुम्ही कधी घेतला आहे पॅरासिटेमॉलचा, त्या दोघांमध्ये 4 ते 5 तासाचा डिफरन्स असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही डायरेक्ट दुसरा डोस घेऊन ओव्हरडोस होऊ शकतो. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही अल्कोहोल घेतलं आहे, राईट, तेव्हा तुम्ही पॅरासिटेमॉल नाही घेऊ शकत. ओके, when you are taking the paracetamol regularly, means often तुम्ही यूज करतात, then it may lead to the breathlessness, tiredness, then your fingers and lips tends to the blue, then anemia, liver and kidney damages, heart disease and stroke. If you are having the mainly high blood pressure is there. आणि जर तुम्ही जास्त पॅरासिटेमॉल घेतलं आहे, ज्यांना काही अवेअर नसतं, सपोज ते घेतात, तर इट मे लीड्स टू द सीझर, कोमा, डेथ, लिव्हर प्रॉब्लेम्स, अबडॉमिनल पेन्स, नॉशिया, वॉमिटिंग एक्सेट्रा. ओके, इन केस ऑफ द प्रेग्नन्सी, जर तुम्हाला घ्यायचं आहे पॅरासिटेमॉल, तर ते तुम्हाला डॉक्टरशी कन्सल्ट करून त्याचा जो लोएस्ट इफेक्टिव्ह डोस आहे तोच तुम्ही घेतला पाहिजे. सो इट वॉन्ट अफेक्ट टू द बेबी दॅट मच, बिकॉज पॅरासिटेमॉल रेडिली क्रॉसेस द प्लॅसेंटा. सो त्यामुळे लो जो इफेक्टिव्ह डोस आहे तोच तुम्ही घेतला पाहिजे ॲट द टाईम ऑफ प्रेग्नन्सी ऑर इन केस ऑफ युअर ब्रेस्ट फीडिंग. सो आपल्याला माहीत असलेली ही पॅरासिटेमॉल एवढं काही करू शकते हे कदाचित माहिती पण नसेल तुम्हाला. सो मोटो इज दॅट की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे. सो तुम्हाला कुठलीही हेल्प लागली, अजून कसली तुम्हाला इन्क्वायरी हवी आहे फॉर एनी ड्रग, फॉर इट्स कॉन्ट्राइंडिकेशन्स, साईड इफेक्ट, किंवा तुम्ही ती टॅब्लेट ह्या टॅब्लेटसोबत घेऊ शकता का, तर फॉर दॅट यू कॅन डेफिनेटली आस्क टू मी and connect to me. Thank you. We'll definitely meet in the next video for again with the new information of the new drug. So definitely I think this information will help you. आणि तुमच्या घरी पण जे पण कोणी हाय ब्लड प्रेशर पेशंट असतील, किंवा ज्यांना हाय BP असेल, मे बी त्यांना अँटीकोॲग्युलंट चालू असतील, किंवा दोज हू आर टेकिंग द पेन किलर्स, यू कॅन पास दिस इन्फॉर्मेशन and make use of it. Thank you. Bye bye.